मीटिंग बोलावली, आपण प्रतिसाद दिला. आपण तालुक्याचे प्रमुख आहात. मी आतून शेटलं म्हटलं आपण का नाही, ते म्हटले बारामतीला रक्षा विसर्जनाला गेलं. संवाद झाला असता तर कदाचित आपण एकमेकाच्या सोयीचे, आमच्यापर्यंत तुमचा फोन आला पाहिजे अशी आमची अपेक्षा नाही. एक 4-2 मंडळींमध्ये तुम्ही स्वतः सगळीकडे पुढाकार घ्या. राजकारणामध्ये जेव्हा अशा काही प्रसंग येतील तेव्हा तुम्हालाच पुढं चालून त्या निमित्ताने ह्या भूमिका घ्यायला लागतील आणि आपला संवाद या निमित्तानं राहिला पाहिजे. राज्याचं फार मोठं नुकसान झाले. दादाच आता भेटत नाही तर दादांची क्षमता आमच्या राष्ट्रवादीच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनात तर दुसऱ्या कोणामध्ये नाही. काळ जसा पुढं जाईल तसं फक्त पण स्मरण दादाच्या ज्या कामाच्या ज्या आठवणी, मग किती ठरलं आपण श्रद्धांजली वाचन दादांसारखं बनवू शक्यच नाही. इतक्या बेफर उठायचं आणि एवढ्या लवकर जायचं आणि रात्रीची किती वेळ झाली. एक प्रसंग मी शेवटचा सांगतो. जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष असताना जिल्हा बँकेची निवडणूक चाललेली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दौंड तालुक्याच्या प्रतिनिधींची अ वर्गातली अ गटातली निवड होती आणि रमेश आप्पा थोरात हे दादांच्या जीवाभावाचे सहकारी. राहुल कुलांनी काय केलं, 16 ते 18 मतं जी आहे ती नेपाळला पाठवली आणि ती काही गेल्या रमेश आप्पाच्या संपर्कात येणे रमेश आप्पाला निवडणूक अवघड झाली. दादाने राहुल कुलला घेतलं की रमेश आप्पाला इथं बसवायचं आणि राहुल कुलांनी मला वाटतं ब वर्गामध्ये कुठला तरी एक फॉर्म भरलेला होता. दादा म्हणायचे की तू ह्या ब वर्गात फॉर्म ठेवून अमधून माघार घे. राहुल म्हणायचे की मी इथं विजय होतोय दादा. अरे विजय होतो पण तुला मी काहीतरी करील ना, उद्याच्या काळात करील. तू ती जागा मोकळी सोड, या जागेवर तू फॉर्म ठेव. जिल्हा परिषद माझ्या चेंबरला ते बसलेले होते. डोळ्यातून पाणी आलं तर राहुल कुल खाली मान घालून त्यांना काय बोलता नाही, पण दादा काय सोडून दादाने हात धरून ठेवला होता. शेवटी 2-2:30 वाजता राहुल कुलने त्या माघारीच्या फॉर्मवर सही केली. दादाने वर पाहिलं, मला सांगितलं मला भूक लागली, जेवायची काय. कारण दादा जिल्हा परिषदेत येऊन बसले म्हणजे लंच टाईम झाला पण एकही अधिकारी कर्मचारी कोणी जेवायला गेले नव्हते. सगळे ज्याच्या त्याच्या ठिकाणी स्टुडिओ होते त्या ठिकाणी. आणि त्या अनुषंगाने आम्ही ते म्हटलं काय कोणाचं असेल, सगळ्यांचे डबे गोळा केले. दादाचं ते ऑपरेशन सक्सेस झाल्याशिवाय, ते पूर्ण केल्याशिवाय जेवायचं सुद्धा नाही. ते म्हणले सकाळपासून पोटात काही गेलं नाही. दादा तिथे जेवले. म्हणजे असे अनेकांकडे अनेक अनुभव असतील. तुम्ही विधान भवनामध्ये त्या ठिकाणी काही प्रसंग पाहिले असतील, कधी मार्गदर्शन घेतलं असेल. सगळ्या अशा काही गोष्टी आहेत. अनेकांना अनेक भावना व्यक्त करताना काही व्यक्तिगत प्रकारचे प्रसंग त्या ठिकाणी सांगता येतील. काल मी बारामतीला होतो. रात्री आलो, पवार साहेबांनी मला फोन केला. दादांचा फोन आल्यावर मग सहज थोडेसे स्मरणशक्ती चालवली. दादांच्या बरोबरीचे माझे काही फोटो आहेत, 50-50 फोटो. मी अत्यंत व्यक्तिगत अशा प्रकारचे क्षण पुन्हा अनुभवता येणार नाहीत अशा प्रकारचे फोटो मी त्या ठिकाणी पाहत होतो. आता फक्त या आठवणी राहतील. दादांचे विचार घेऊन आपण सगळेजण पुढे जाऊया अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. सगळ्यांना बोलता येणार नाही परंतु अनेक सहकार्य आहे. सगळ्यांच्याच वतीने मी दादांना पुढचा प्रवास सुखकर व्हावा आणि दादांच्या जे काही अंगी जे गुण आहेत त्यातला थोडा गुण जरी आपल्या सगळ्या पक्षांमधल्या सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना घेता आला, तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. हरिओम तत्सत.